नमस्कार ऐश्वर्या मॅडम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. सर. ही साई कृपा रिअल इस्टेट मार्फत तुम्ही जी प्रॉपर्टी घेतली आहे किंवा एकंदर आमच्या प्रॉपर्टी ऑफिसविषयी, माझ्याविषयी तुमचे जे काही अनुभव आहेत ते तुम्ही प्लीज सांगा. की आम्ही तुम्हाला रेंटनी फ्लॅट दिला, आम्ही तुम्हाला विकत पण एक फ्लॅट दिला. तर तुम्हाला साई कृपाविषयी काय वाटतं? तुमचे अनुभव काय आहेत आमच्या प्रॉपर्टीविषयी? नमस्कार. मी ऐश्वर्या मालवणकर. माझे हसबंड जयेश. नमस्कार. माझं नाव जयेश चंदनकर आहे आणि मी मुंबई पोलीस संघासाठी खेळतो आणि मी मीरा भाईंदरमध्ये JAC क्रिकेट अकॅडमी नावाची अ, मीरा रोडला आपली अकॅडमी आहे, ती मी चालवतो. आम्ही साई कृपा इस्टेटमध्ये जवळ-जवळ माझा आता 2-3 वर्षाचा अनुभव आहे. तो मी इकडे सगळ्यांसोबत शेअर करण्यासाठी मला खूप आवडेल सगळ्यांसोबत शेअर करायला. मी प्रथम साई कृपा रिअल इस्टेट तर्फे मला Google थ्रू मला आधी बद्दल माहिती मिळालेली. रिव्ह्यूज मला खूप आवडलेले त्याबद्दल कारण ते अगदी ऑनेस्ट आणि ऑर्गॅनिक रिव्ह्यूज होते Googleवरती. तर त्या मीडिया थ्रू मी इकडे पोहोचलेली आणि मग तेव्हा मला वरती प्रॉपर्टी घ्यायची होती. म्हणून मी अमर काकांकडे आली म्हणजे इन्स्टेड ऑफ साई कृपा इस्टेट एजन्सीमध्ये आली. तिथे मला अमर काका, त्यांचा स्टाफ अगदी म्हणजे एकदम आपण म्हणतो ना, की घरगुती आपल्याला कशी आपले नातेवाईक मदत करतात, काही एक हेतू न ठेवता, अगदी तशी त्यांनी मला मदत केली आणि अगदी माझ्या मनासारखं त्यांनी मला रेंटचं घर मिळवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग असं होतं, की रेंटचं तर घर झालंय आता, स्वतःचंही हवं होतं. 2 वर्ष आम्ही रेंटच्या घरात राहिलो आणि मग मी स्वतःच्या घरासाठी खूप स्ट्रगल करत होती, की मला स्वतःचं कुठेतरी हक्काचं घर हवं आहे, जिथे मी, माझे आई-वडील, माझे हसबंड आम्ही एकत्र राहू. असं व्यवस्थित लोकॅलिटीमध्ये मला आणि तेही माझ्या बजेटमध्ये मला घर हवं होतं. सो आम्ही शोधत होतो बरेच दिवस गेले, बरेच महिने गेले. मी नाही म्हटलं तरी 7-8 महिने 8-9 महिने घराच्या शोधात होती. पण मला हवं तसं घर नाही मिळालं. मग एकदा मी सरांचेच स्टेटस बघत होती. त्यामध्ये मला काही प्रॉपर्टीज मी चूज केलेल्या. सो मी रँडमली परत 2 वर्षानंतर अंबर काकांकडेच आली, की ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत मी त्यात इंटरेस्टेड आहे आणि त्या प्रॉपर्टी इकडच्याच होत्या लोकल. सो बघितलं बट त्या काकांना वाटले, की ते माझ्यासाठी योग्य नाही आहेत. त्या बाबतीतही त्याने मला गाईडन्स केला आहे. इकडे आल्यावरती तुम्हाला कळेल, की आपल्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ना, हे अमर काकाच आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यामुळे आपल्याहून जास्त भलं हे आपलं बघतात. त्यामुळे त्या बाबतीत निश्चिंत राहावा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सजेशन दिलेलं नायगावचं. नायगावच्या बाबतीत माझं मत चांगलं नव्हतं. कारण तिकडे अजून डेव्हलपमेंट आहे, नाहीये मला अगदी नक्की माहिती नव्हतं. म्हणून मी माझा नकार होता सुरुवातीला. पण त्यांनी मला खूप कन्विन्स केलं, की "बाळा तुझ्या भल्यासाठीच सांगतो. एकदा फक्त जाऊन बघच." तर म्हटलं ठीक आहे. इतक्या भल्यासाठी कोण म्हणत असेल तर एकदा जाऊन नक्की अवश्य भेट देऊन यावी, व्हिजिट करून यावी ती प्रॉपर्टीसाठी. म्हणून मग एक दिवस ठरवला आणि आम्ही निघालो नायगावसाठी. तर त्याच्या आधी मला त्यांनी खूप रिएलिटी चेक दिले, की नायगाव मी तुला का सांगतो आहे. त्यासाठी पण त्यांनी मला असं नाही, की रँडम, की हां, चल नायगावला आहे प्रॉपर्टी म्हणून आपण नायगावला जाऊया. तर तसं अगदी नव्हतं त्यांचं. त्यांनी मला रिएलिटी चेक दिले. भविष्यात काय तिकडे प्रोजेक्ट्स येणार आहेत, काय सुधारणा होणार आहेत, त्या तुझ्यासाठी किती गरजेच्या आहेत, तुझ्या फॅमिलीसाठी किती उपयोगी आहे, ती सोसायटी कशी असणार आहे, त्यात लोकॅलिटी काय असणार आहे, पुढे म्हणजे आपलं मीरा रोड ते नायगाव कनेक्टिव्हिटी काय येणार आहे. अगदी त्यांनी मला प्रूफ सकट पटवून दिलं. तेव्हा मला जाऊन विश्वास भेटला, की नाही हे तर बरोबर म्हणतात आहे. इकडे आपला प्रोग्रेस आहे. आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे. म्हणून आम्ही ठरवलं जायचं फॅमिली सकट. मी प्रॉपर्टी व्हिजिट केली. बिल्डर एकदम ट्रस्टवर्दी बिल्डर होते आणि तिथूनही मला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे अगदी लोनपासून, फंडिंगपासून प्रॉपर्टीचे पेपर्स सगळ्या गोष्टीत मला छोट्या ना छोट्या गोष्टीत अमर काकांची आणि साई कृपा रिअल इस्टेट प्लस त्यांचे स्टाफ प्रत्येकाची मदत मिळाली आहे. आणि एके दिवशी अचानक माझं घर
म्हणजे रजिस्ट्रेशन माझं इतक्या इझिली झालं, की मला ह्या प्रोसेसमध्ये कळालंच नाही, की जो मी 9 महिने स्ट्रगल करत होती घरासाठी आणि वन फाईन डे माझं घर झालं. रजिस्ट्रेशन झालं आणि हे इतक्या इझिली आणि इतक्या स्मूथली झालं ना. सो मी सगळ्यांना रिकमेंड करीन, की जर तुम्हाला कुठलेही मग ते काय म्हणतात ते कमर्शियल प्रॉपर्टी असू दे, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असू दे, तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी काही करायचं असेल, रेंटवरती बघायचं असेल, तर तुम्ही अवश्य प्रॉपर्टीच्या रिलेटेड जर तुम्हाला गाईडन्स हवं असेल किंवा पर्चेस सेल जे काही हवं असेल, तुम्ही प्लीज श्री साई कृपा रिअल इस्टेट आणि अमर काकांना भेट द्या. जर काका मला ब्रोकरेजबद्दल बोलायचं झालं, तर अमर काकांनी आणि साई कृपा रिअल इस्टेटने मला त्या बाबतीत अगदी म्हणजे माझ्यावरती सोडलेलं, की ते असे जे लोकल ब्रोकर असतात त्याप्रमाणे ते माझ्याकडे कधीच ब्रोकरेजसाठी पाठी नव्हते लागलेले. ते अगदी प्रोफेशनल वेमध्ये त्यांनी माझ्यावरती सोपवून दिलेली ही गोष्ट, की "बाळा, तुला जे योग्य वाटेल, तुला जेव्हा कधी योग्य वाटेल, तेव्हा तू मला ब्रोकरेज दे." म्हणजे हे अगदी माझ्यासाठी खूप आश्चर्यचकित गोष्ट होती, की आपण एखाद्याकडे बिझनेससाठी जातोय, म्हणजे जर मी आता ₹10 ची कुठली गोष्ट दुकानातून घेते, तर ऑब्व्हियसली मला तिकडे जाऊन ₹10 द्यायचेच आहेत. आणि मी एकतर इतकी मोठी गोष्ट घेते, मी घर घेते आहे आणि घर घेताना जी व्यक्ती अ, ज्या व्यक्तीचा बिझनेसच आहे, की जे मला मार्गदर्शन करणार आहे, तर ते मार्गदर्शन फी ते म्हणतात आहे, की तुला जेवढी वाटेल आणि जेव्हा कधी वाटेल तेव्हा दे. तर हे माझ्यासाठी एकदम असं खूप मोलाची गोष्ट आहे. हे असं नाही मिळत कुठे. पण हे अमर काकांनी माझ्यासाठी पॉसिबल केलंय. तर तो माझा खूप अनुभव छान आहे या बाबतीत. जयजी, आता ऐश्वर्या जे काय ऐश्वर्याने आपल्याला सांगितलं, तुम्हाला ऐश्वर्याविषयी काय वाटतं? आज तुमची एक ते धर्मपत्नी आहेत, तुमच्या मिसेस आहेत. मग तुम्हाला काय वाटतं तुमच्या वाईफविषयी? तिने आज एवढी मोठी प्रॉपर्टी स्वतःच्या बेसवरती घेतली आहे. तुमचे काहीतरी मॅडमविषयी शब्द असतील ना? मला तर खूप म्हणजे प्राउड फीलची गोष्ट आहे, की तिने इतक्या कमी वयात स्वतःचं घर घेतलं. आजच्या तारखेला तर या वयातल्या मुली फक्त जॉब आणि या गोष्टीसाठीच पळत असतात आणि स्वतःच्या एन्जॉयमेंटवरतीच पैसा खर्च करतात. खरी आणि गोष्ट. मला अगोदर तिने सांगितलेलं, की "अरे जयेश आपलं घर झालं." हं. तिने सगळं शेवटी फायनल झाल्यानंतर सांगितलं आणि मी शॉक होतो, की घर झालं. तर एक म्हणजे इमोशनल त्यावेळेची वेळ होती आणि मला खूप प्राउड फील आहे ह्याच्यावरती, की तिने फायनली घर घेतलं तिचं. कारण की आम्ही अगोदर फक्त भाड्यावरतीच राहत होतो आणि मी फारसा असा विचार कधी केला नव्हता. पण हिने मनात जिद्द ठेवलेली, की घ्यायचंय घर स्वतःचं. तर ते फायनली तिने अचीव्ह करून दाखवलं. मित्रांनो, ज्या वयात मुली मस्ती करतात, धमाल करतात किंवा स्वतःच्या कपड्यांवरती, एन्जॉयमेंटवरती खर्च करतात, त्या वयात एक 23-24 वर्षाची मुलगी स्वतःच्या हिमतीवरती आई-वडिलांसाठी किंवा स्वतःच्या मिस्टरांसाठी एकत्र राहण्यासाठी स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या सामर्थ्याने घर घेते, म्हणजे यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आणि खूप प्रोत्साहनात्मक आणि खूप काबलीतारी गोष्ट आहे ती, की त्यांनी स्वतःच्या हिमतीने ही गोष्ट घेतली. का आजच्या डेटला खूप कमी उदाहरणं आहेत ह्या गोष्टींची. तर माझं असं मत आहे, की सर्वांनी सगळ्यात पहिला आपला बेस मजबूत करा. कारण मुंबईमध्ये घर घेणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जर मुंबईत घराचं स्वप्न बघणंच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे साकार करणं त्याच्याहून मोठं स्वप्न आहे. पण तिने ते पूर्ण केल्याबद्दल श्री साई कृपा रिअल एस्टेट एजन्सीच्या वतीने मी त्यांचे खरंच हार्दिक अभिनंदन करतो आणि हार्दिक स्वागत दोघांचे पण करतो. थँक यू. धन्यवाद. 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 मनापासून धन्यवाद. तुमचे जे रिव्ह्यू आहेत, तुमचं प्रेम आहे, तुमचा सन्मान आहे आमच्याविषयी, असंच राहू देत आणि आमच्यासाठी प्रत्येक कस्टमर हा देवाप्रमाणेच असतो. कारण आम्हाला तुमच्या मुखातून देव बोलतो असंच जाणवतं. कारण का जे देव देतोय तेच तुमच्या थ्रू आम्हाला मिळतंय. मध्यस्थी तुम्हीच आहेत. कारण का देव स्वतः येत नसतो. कारण का आज कस्टमरचं प्रेम बोला, रिस्पेक्ट बोला, पैसा तर आम्हाला कमवायचाच आहे. पैसा तर आम्ही कमवतोच आहे. पण पैसा कमवण्याबरोबर तुमच्या ज्या चांगल्या विशेष आहेत, तुमच्या जे चांगल्या शुभेच्छा आहेत, त्याची आम्हाला नितांत गरज आहे. आमच्या धंद्यासाठी, आमच्या बिझनेससाठी, आमच्या व्यापारासाठी. असंच प्रेम आणि असाच विश्वास तुमचा आमच्यावर राहून दे. आणि तुमच्या नक्की दोन्ही काका. कपल्सला माझ्याकडनं मनापासून थँक यू. हार्दिक शुभेच्छा. थँक यू. आणि माझी अशी अपेक्षा आहे, एक फ्लॅट घेऊन मी तुम्हाला सोडणारा नाहीये. 3-4 वर्षानंतर तरी अजून एक फ्लॅट पाहिजे नक्की, आपल्याला. अगदी, नक्की. अगदी. नक्की. हो. मीरा नक्की. भाईंदरमध्ये. नक्की, नक्की काका. त्यावेळेस तुम्हाला नायगावला मी फक्त एक तुम्हाला बेस मजबूत करून दिला म्हणून नायगावला बोललो. पण एक तुमचा बेस तयार झाल्यानंतर मला तुम्हाला एक मीरा भाईंदरला तुमची हक्काची प्रॉपर्टी घेऊन द्यायची आहे. नक्की. नक्की. धन्यवाद.